रक्षाबंधनचा प्रसंग बघितला आणि मी माझ्या मोठ्या दादाला सांगितलं, म्हणलं दादा तुम्ही जाण ताईला घेऊन या. माझा मोठा दादा गेला, माझ्या बहिणीला घेऊन आला. घेऊन आल्याच्या नंतर ती आली, तिला म्हणलं कागं ताई तुझे घरचे लोक तुझ्याकडनं 10 लाख रुपयाची मागणी करतायत, तुम्हाला का नाही सांगितलं? ती म्हणते दादा काय रे सांगायचं, अजून पप्पांपर्यंत विषय जाईल, पुन्हा घरातलं वातावरण जाईल, जाऊ दे म्हणले, निघून जाईल त्यांच्या मनातून स्वार्थ. पण म्हणलं बाई तिसऱ्या मुलीला जर ते 10 लाख रुपयाची मागणी करतात म्हणल्यावर तू लक्षात घे लोक किती स्वार्थी असतील. तिला म्हटलं जे झालं ते जाऊ दे, पण याच्यानंतर तू आता जाऊ नकोस म्हणला. माझ्या बहिणीला मी थांबून घेतलं. पर कसं असतं ना ज्ञानदादा, कर्म घेती झोले तेथे कोणाचे ना चाले. मी सुरतला कीर्तनाला होतो, माझा दादा ड्युटीला चालला गेला, माझे वडीलही बाहेर गावी होते आणि मागे तिच्या मालकानं फोन केला, म्हणले रुपाली तू आत्ताच्या आत्ता निघून ये, माझ्या मायची तब्येत सिरियस आहे. तिनं मला फोन केला, मला म्हणते दादा, म्हणलं काय ग ताई, तुझ्या दाजींचा फोन आला, ते म्हणताय तू आत्ताच्या आत्ता निघून ये, माझ्या मायची तब्येत सिरियस आहे. मी म्हणला बाई तू जाऊ नको ग. ती म्हणते दादा मी जर नाही गेली नको घडायला ते घडलं, माझी सासूलाच बरं वाईट काय घडलं, आणि जर जागेवर मी नसेल